आणि दादासाहेब शेळकेला बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ म्हणतात, वाघ. आणि त्या वाघाला मी या ठिकाणी पाचारण करतो. त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावे आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा स्टेजवर एक भाषण संपन्नाच्या गणपतीचं विसर्जन होण्याच्या पूर्वी त्यांनी येऊन निवेदन स्वीकारावं. हॅलो, दादासाहेब शेळके. एक सर्वांना एक हात जोडून विनंती. सगळे शांत राहा. अत्यंत महत्वाचं मी या ठिकाणी बोलणार आहे. सर्वांनी 10 मिनिटं लक्षात घ्यावं. हे सगळं 5-25 हजारचा जनसमुदाय बघितल्यानंतर मला एका पिक्चरचा डायलॉग आठवला, मोग्यांबो खुशवा. कारण मला वाटतं हे जर मोर्चा जर बघितला, जे एससी आरक्षणाला विरोध करतात त्याची चड्डी पिवळी होईल की नाही तुम्ही सांगा, होईल की नाही? मी बुद्ध बाबासाहेब सगळ्या महापुरुषाला वंदन करतो. आणि खरंच बनतेजी, इथं साक्षीला लोक आहेत. आम्ही जे पेरणी केली की नाही, आतडे तुटायचे. मी ज्या ज्या गावाला आलो आतडे तुटायचे राहिले. फक्त मी आतडे हातवर करा. मी कोण्या गावाला आलो ते बघा तिकडे आतडे तुटायचे बाकी राहिले. माझ्या सगळी टीमवर फक्त आमचे आतडे, म्हणजे आम्ही पेरत गेलो हे पी उगवलं. बघा पेरणी केली आम्ही, हे उगवलं. आणि खरंच मी तुम्हाला इमानदारीच्या आणि या 100 वर्षात एवढा हातगावला मोर्चा नाही. बुद्ध फुले शाह आंबेडकरांतर मी तुम्हाला पाया पडून वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. हे जे यश आलं, हे जे मला मोठेपणा देतात ना, या सर्वांचा मोठेपणा. हे जे सगळं यश आहे, जे कृतिक समिती आहे आणि तुम्ही, हे आपल्या सर्वांना मी देतो. हे समाजाचं यश आहे, माझे सगळ्या समाजाचं आहे. त्याच्यानंतर फिरत असताना खास करून हदगाव, वडगाव, कांडली, बनचिंचोली आणि गुरफळी या गावच्या मातंग समाजाने अबकडं आरक्षण होऊ नये म्हणून पाठिंबा दिला. आमचा रोहित दुधगावड्या टाळ्या वाजवत त्याला. मला शेर आठवला. तुम्ही सर्वांना म्हणायचं आहे, गाठ आहे. उपवर्गीकरण वाल्यांचे आव्हान पेलीन माझ्यात दम आहे. टावरची रेल धरायची, गाठ आहे. असं केलं की फक्त एवढं ताकदीने म्हणा, गाठ आहे. मला माहित आहे आमचे माणसं एवढे पावरचे, टावरची गरज आहे का? उपवर्गीकरण वाल्यांच्या आव्हान पेलीन माझ्यात दम आहे. आता सम्राट अशोकांची तलवार डोक्यात भीम आहे. अरे स्टेजवर उभा मी, स्टेजवर उभा मी, स्वाभिमानाने ताट आहे. फडणवीस, 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 जर वर्गीकरण करशील तर तुझी या भीम सैनिकाशी, भीम सैनिकाशी, भीम सैनिकाशी, या भीम सैनिकाशी. बघा तुम्ही जितलं. बाबासाहेबांनी 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभेला एक नारा दिला होता, ब्रीद वाक्य दिलं होतं, शिका संघटित व्हा. काय झालं दाखवतो मी लवकर. व्हिडिओ माईक मध्ये घ्यायलो मी, कुठं गेलं सापडलं. ऐका आता तुमचा विजय कसा झाला बघा, पुरावा. परत तुम्ही सांगा मराठीमध्ये सांगायला. आवाज मोठा कर रे. ऐका या आता तुमची ताकद, ताकदीमुळे काय झालं बघा. कळलं नसेल तुम्हाला, यात अण्णाभाऊ साठेचा नकली वंशज टीका करत नाही, सगळी वंशावळ मी आणली. आता वेळ नाही दाखवायला, पण मी सगळं ठेवलं. म्हणते की आम्ही टीका उगीच करत नाही, कारण बाबासाहेबांच्या अवलाद आहोत.
पूर्ण वंशावळ आणली. तो अण्णाभाऊ साठेचा वारसदार नाही. कोणाला डाऊट असेल तर माझ्याकडे ओरिजिनल वंशावळ घेऊन जावं. नंबर 1, हा नकली सचिन साठे म्हणतो आता टेन्शन घ्यायचं गरज नाही. 1 ऑगस्ट कालच्या 2026 ला फक्त GR निघाला वर्गीकरणाचा, तो लागू होणार आहे. 1 ऑगस्ट लागू झाला का? आता बोला वाचा दिली. उप वर्गीकरण 1 तारखेला झालं का? वर्गीकरण झालं का? बाबासाहेबांच्या अवलादीनं जे महाराष्ट्रात लाखोंचे चर्मकार बांधव, बौद्ध बांधव यांचे जे मोर्चे निघाले, फडणवीसची चड्डी पातळ झाली आणि तो निर्णय थांबला. निर्णय 1 तारखेला होता आणि सचिन साठे म्हणतोय GR निघाला 1 तारखेला जाहीर होणार आहे. दुसरा मुद्दा मला महत्वाचं सांगायचं. काय म्हणले दादासाहेब, मातंग समाजाचा मोर्चा निघाला, जरासं हे करा म्हणले. काय करा म्हणले माहिती आहे का? जरासं भाषण गरम करा म्हणले. मी म्हणलो मी समाजाशिवाय काहीच करत नाही. तुम्ही सांगा भाषण कसं करू? चटणी लावून करू की आग लावून करू? आणलं लायटर, लायटर सोबत आहे. कसं करू? चटणी लावून करू की आग लावून करू? आग लावू की चटणी? दोन्ही लावू. मी ते बोलले त्याच्यावर टीका करणार नाही. त्याच्यावर मी बोलावं, त्याची या फडव्याची लायकी नाही. ते अजिबात कोणावर बोलणार नाही. नंबर 3 अत्यंत महत्वाचा मुद्दा. आता हा मोर्चा गैरसमज होऊ नये कशासाठी? कारण तुम्हाला जरी कोणी विचारलं तर खुलासा देता आला पाहिजे. नंबर 1, कोर्टाने दिलेल्या जजमेंटाचा निषेध करण्यासाठी. नंबर 2, असंवैधानिक अनंत बदल समिती जी नेमली ती रद्द करण्यासाठी. आणि मातंग समाजाला मी परत सांगतो माझ्या भावांना, 1% नाही 1000% आमचा विरोध नाहीच. जाहीर सांगायला मी, त्यांनी आरक्षण मागावं हा त्यांचा अधिकार. उपवर्गीकरण होऊ न देणं हा आमचा अधिकार. अजिबात परत गैरसमज करू नका. मातंग समाजाच्या विरोधात नाही. आम्हाला आणि मला मातंग समाजाचा आदर आहे. पण मी बोलायलो कोणा पुढे? ज्याने आग लावली. मला तुम्ही सांगा, जे आपल्या अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं की नाही? आवाज काढा, तोंड दिली तुम्हाला. जे अंगावर आलं त्याला शिंगावर घ्यायचं की नाही? जे अंगावर आलं त्याला शिंगावर घ्यायचं की नाही? प्रश्नाचं उत्तर द्यायचं की नाही? प्रश्नाचं उत्तर द्यायचं की नाही? फक्त प्रश्नाचे 2-3 उत्तर देतो 1-1 मिनिटाची. टीका करणार नाही. म्हणते जी उत्तर. नंबर 1, हे माझे कार्यकर्ते आग आहेत, हे मिरच्याच घेऊन राहिले. बघा प्रश्न क्रमांक 1 उत्तर द्यालो. ही सभा कोर्टाचा निषेध करण्यासाठी, ही सभा आनंद बदल समिती रद्द करण्यासाठी, ही सभा ज्या नेत्यांनी आमच्यावर आरोप केले त्याचे उत्तर द्यासाठी. मी एकदा नाही 100दा सांगतो, मातंग समाजाला आमचा विरोध नाही. पण आज कोण लावली? काय गरज होती रे? माझं आरक्षण आमचं म्हणणं नाही. पण तो इंच्या नावाचा ऐकायला म्हणाला पोत्राचा चावलं. तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही सांगायचं. तो म्हणाला हो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही. हे तुम्हाला मान्य आहे का? आवाज कमी आला. हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य आहे का? शेवटचे हातवारी करून सांगा. हे तुम्हाला मान्य आहे का? नंबर 1 चं उत्तर, पोतराजाची अवलाद इंच्या अबे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच. पण फडण्या सगळा भारत बाबासाहेबांचा हे लक्षात आहे की नाही? बाबासाहेबांचा. प्रश्न क्रमांक 2, ते कुठे गेलं? डपलेवाले डपडेवाले या असते.
भंतेजीला टेन्शन आलं. भंतेजी तुला विषय बोलत नाही का? नाही ते पुरावा देऊ लागलो मी संदर्भात कट्ट्याचा, म्हणजे मी टीका नाही म्हणते. नंबर 2, आग कोण लावले? देणं नाही घेणं नाही मोर्चा काढा बा. सगळे व्हिडिओ माझ्याकडे डाउनलोड आहेत. कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्याचा पुरावा आहे म्हणून मी बोलतोय. मातंग समाजाच्या नेत्यांनी एक सभा घेतली. त्याच्यात कोण होतं माहिती का? सगळे चाटे क्लासचे विद्यार्थी. महाराष्ट्रात मी नाव दिलं चाटे क्लास. चाटे क्लास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, RSSचं टोपण नाव. गैरसमज कर नका. अरे चाटे क्लासचे विद्यार्थी म्हणजे किती चाटा कर, त्या जिभेचा काही विचार करताय की नाही? तिलाही विश्रांती काय? घ्या कार्यक्रम मागणी करा, काही अडचण नाही. आदरणीय भंतेजी तुम्ही मला उत्तर द्या. त्या कार्यक्रमात व्हिडिओ माझ्याकडे आहे. काय गरज होती? नेत्यांनी ती बूट दाखवले. अरे लोकांनी आम्हाला बूट आणि चपला दाखवल्या. तुम्हाला काय म्हणले माहित आहे? अरे याद राखा, आमच्या वर्गीकरणाला विरोध करशाल तर या बुटासोबत तुमची गाठ आहे. चपले आणि बुटाने तुम्हाला मारून टाकू. तुम्ही सहन करणार का? तुम्ही सहन करणार? मला एकाने विचारलं, दादासाहेब त्यांनी बूट दाखवलं, चप्पल दाखवलं, तुम्ही काय दाखविणार? म्हणजे अरे काही गोष्टी नसतात रे दाखवायच्या. नैतिकता आडवी येते. काय कमी केलं असतं का आम्ही? हा ते आम्ही साहेब म्हणाले ते चप्पल आणि बूट दाखवली. दादासाहेब तुम्ही काय दाखविणार? उत्तर द्या. मी हे मुलं कार्यक्रमात उत्तर देतो. आज उत्तर देतो. मी त्याला इथं सांगतो, त्यांनी चप्पल आणि बूट दाखविलं. मला तुम्ही सांगा, ज्याची अवकात आहे तेच उचलेल की सगळं तुम्ही अवकाती प्रमाणे उचलते म्हणते ती आहे की नाही? अरे त्यांची अवकात होती चप्पल उचलायची, त्यांची अवकात होती बूट उचलायची. अरे या बाबासाहेबांच्या अवलादीची अवकात आहे तलवारी चालवायची. बरोबर आहे की नाही? प्रश्न क्रमांक 3, एक फनाव जाते आहे बघा, वैलास बंधारे काहीतरी नाव आहे. ते डोजरचं काय ना असं करायचं, असं राहते बघा. काय म्हणतात तर घोड्यासारखे दाखवत करते ते JCB सारखे दाखवतात बघा. ते फावडं आता भंतेजी दे काय कुठे कळी. आता तुम्ही मागा की आम्ही कोण विरोध करणार? तुम्हाला बाबासाहेबांनी दिले हत्या आंबेडकर साहेब परत सांगा. खंडाळा जात्याचं काय म्हणलं माहित आहे? काय करणार? फोटो दाखव का? भाकर खाता येते की नाही? पण करत नाही. हे फनाळा दाताचं म्हणालो, अरे आम्ही अगोदर त्याच्या सोबत होतो, निळा झेंडा घेतला होता, आमचं भलं झालं नाही. आता तो निळा झेंडा आम्ही फेकून दिला. फेकून. उत्तर असं आहे, तुम्ही सांगायचं बाबासाहेबांच्या अवलादीनं निळा झेंडा फेकायची कोणाची अवकात आहे का? आवाज पाहिजे. निळा झेंडा फेकायची अवकात आहे का? निळा झेंडा फेकायची कोणाची अवकात आहे का? अरे साले, तुझ्या मायवर तो बाप चालला असेल त्याच्यात वाईट नाही बरं. ते काहीतरी झालं काय बरोबर आहे. काय लग्न लागलं ना? ज्यांनी सांगितलं निळा झेंडा फेकून दिला, एका बाबाची अवलाद असेल ना फनाळ्या दाताच्या, फेकून दाखव निळा झेंडा. हा बाबासाहेबांचा समाज निळा झेंडा काढेल, सन्मानाने खिशात ठेवील आणि तो झेंडा तुझ्या गाडीत घालते शहरामध्ये. बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 4, पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सांगायचं मान्य खिसनू. ते खिसतात मध्ये त्याला काय म्हणतात? खिसणी का? हा ते खिसखिस आहे की नाही? खिसनू भाऊ बसते फडणवीस बोलत तेव्हा कळलं तुम्हाला? काय ना ते विसरू बाबा कशाला. खिसनू भाऊ खसखस बसबे काय नाव बसबे तेव्हा फडणवीस बनेल तेव्हा. तो म्हणाला ऐका म्हणला, मी फक्त उत्तर द्यालो, माझं काही नाही. तो बसबे म्हणाला आमचं आरक्षण भोतांनी खाल्लं. 203 भोताच्या
मातंगाचे एक IPS IS नाही तुम्ही उत्तर द्यायचं. ए बाई बसणार ताई बस की मा काय म्या पोरीचं लग्न नाही विकायला लागायची पाळी काय मरणाली जीव जाईनाला झालं 10 मिनिटं याच्यानं तर ते आपल्या मागे लागले हातून या विषया गड्या. अरे वाटाय पाहिजेत काहीतरी कमी का आमदारकीला उभं राहिलो काय. तो म्हणाला आरक्षण सगळं बुद्धाने खाल्लं. तुम्ही उत्तर द्या इमानदारीच्या. बाबासाहेबांची शपथ आहे घनतेची आरक्षण खाता येतं की मिळविता येतं. मिळविता येतं. आरक्षण खाता येतं की मिळविता येतं ना. ते खायचं कच्च 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 बिर्याणीचं असं करायचं. काय बोलतायत म्हणते एक तर आलं चर्चा करायला काय म्हणते आई मला दादा तुम्ही काय आरक्षण आमच्या घरापर्यंत आलंच नाही म्हणजे मी काय शेताचा सांडवय काय शेतापर्यंत आरक्षण काय चालत चालत घरापर्यंत येईल का काय नगरपालिकेचा नळ होती घरापर्यंत सकाळी 9 झालं फर्र फिरलं म्हणजे आधार नाही काही नाही म्हणजे आरक्षण आमच्या घरापर्यंत आलंच नाही. तो म्हणाला पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष खिसनू भाऊ बसबे चुप बसले का खरे बसबे जमलं तर चुप बसबे ते बसबे म्हणाला आजपर्यंत आमचा एकही मातंगाचा IS IPS झाला नाही याचंही उत्तर देतो सर्वांनी ऐकावं. जे जे चार्टर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत जे बोकड्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सगळे चार्टर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगायचं इमानदारीच्या आज तुम्ही धडपड करताय की नाही समाजापायी. आज तुम्ही धडपड करताना समाजापायी कसा होईल कसा होईल IS IPS. आजही मातंग समाज फोन केलं वाजवाले डंगच्या डंग डंगच्या डंगच्या डंग डंगच्या डंगच्या डंग डंगच्या होईल काय IS बोलता कपडे वाजल्यानं IS होईल का. पुंगी वाजिल्यानं IS होईल का IPS होईल का. मग चाटे कलाच्या विद्यार्थ्याला माझा प्रश्न आहे समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही जी धडपड करता हीच धडपड 20 वर्षापूर्वी सगळे मातंगाचे डपडे फोडले असते. ही धडपड 20 वर्षापूर्वी माझ्या मातंग भावाच्या पुंग्या बंद केल्या असत्या. हे धडपड 20 वर्षाखाली पोतराजकी बंद केली असती त्यांना बाबासाहेबाचा मार्ग दाखविला असता. मायची शपथ आणि बाबासाहेबाची शपथ सांगतो. आणि यांचं काय घेऊन बसलात एक IPSचं काय घेऊन बसलात. 20 वर्षापूर्वी डपडे फोडले असते पुंग्या बंद केल्या असत्या पोतराजकी बंद केल्या असते तर माझ्या मातंग समाज एक नाही 50 IS IPS का. तिसरा एक आला शेवटचा माझा प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा. मन वंशज आमचे वंशज बोलतात का असे बोलतात दादा गांडीवर लाता मारा बोलतात का वंशज. तो म्हणाला बाबासाहेब असते तर या महाराजच्या बोलते नाही बरं तुम्हाला जशा तसं सांगायलो गांडीवर लाता मारल्या असत्या म्हणून. अण्णाभाऊ ढुंगणावर म्हणजे त्याचा समानार्थी शब्द तोच आहे. ती शुद्ध भाषा झाली आमची आंबेडकरी चळवळीची भाषा होईल. अर्थ एकच याचं उत्तर बघा. माझा अण्णाभाऊ बाबासाहेबांकडे नेतात. माझा अण्णाभाऊ फकीरा कादंबरी लिहून बाबासाहेबाला अर्पण करतात. माझा अण्णाभाऊ अंधश्रद्धेच्या दुधात लिखाण लिहितात. आणि हा नालायक नकली वंशज म्हणतो बाबासाहेब असते तर आमच्या ढुंगणावर लाथा मारल्या असता. तुम्हाला माहित आहे 1 ऑगस्ट 2026 ला मुंबईला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं उद्घाटन फडणवीसांनी केलं आणि उद्घाटन करताना सगळे तंत्र मंत्र होम हवन केलं. हे अण्णाभाऊ साठेला मान्य होतं का. होम करणं अण्णाभाऊ साठेला मान्य होतं. जादूटोना मान्य होती उद्या अर्चा मान्य होती. इमानदारीचं सांगतो नकली वंशज आज माझा अण्णाभाऊ साठी असता तर 100% ती पॅन्ट अंडरपॅन्ट करून तुझ्या गाडीवर लाथा मारल्या. साहित्य वार्ता बनते
समारकाचं उद्घाटन ब्राह्मण बोलून केलं, याच्यावर तुम्ही विचार करा तो कोण्या मानस्थितीचा आहे. शेवट माझ्या भाषणाचा तुम्हाला शिवी दिली. लातूरला काल परवा मोर्चा झाला, तुम्हाला माहित असेल. पहिला मोर्चा आम्ही गाजून काला चक्के चौके मारून, आणि आमच्या लोकांनी आम्हाला समाजकंटक पदवी दिली. पत्रक का लिहायला बोलू नका, काय हरकत नाही. नंतर त्याला उत्तर देण्यासाठी मातंग समाजाचा मोर्चा निघाला. अडचण नाही, तो त्यांचा अधिकार आहे. नकली वंशज काय बोलला माहित आहे? बघा, तुम्हाला कोणी बोललं का? तो त्या ठिकाणी म्हणाला, हे मन लावून नाही का, धक्कादायक आहे म्हणते जी हत्यामी साहेब. नकली वंशज म्हणाला, शाहू महाराजाला ज्या लोकांनी आरक्षणासाठी विरोध केला ते ब्राह्मण होते, माहित आहे ना? शेवट ब्राह्मण होते, आणि आजही उपवर्गीकरणाला कोणी विरोध करतोय? आपण चर्मकार. तो काय बोलला? शाहू महाराजांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या ब्राह्मणाचा डीएनए आणि उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्याचा एकच डीएनए आहे, मला एकच रक्त. तुम्हाला समजलं नाही, सोपं करून सांगतो. नकली वंशज म्हणाला, पेशव्यांचं आणि ब्राह्मणाचं आणि आपलं बोधांचं एकच रक्त आहे. तुम्हाला मान्य आहे? आवाज काढा. पेशव्याची तुम्ही अवलाद व्हा का? पेशव्याचं आपलं रक्त एक आहे का? अबे पोतराजा, नकली वंशजा, आमचं तर डीएनए आंबेडकरी आहे. पण जे जर म्हणत असेल मला आरएसएसनं शिकवलं, नकली वंशज म्हणतो, तोही व्हिडिओ माझ्याकडे आहे. मला आरएसएसने मार्गदर्शन केलं. अण्णाभाऊचा वारसदार आरएसएसचं कौतुक करत नाही, तो 100% अण्णाभाऊची पैदास नाही. या स्टेजवरून हा दादासाहेब शेळके फिल्म टायगर सेनेच्या वतीने जाहीर करतो की त्या नकली वंशज सचिन साठ्यांची वैचारिक डीएनए करा, या ठिकाणी मी मागणी करतो. आणि एवढं बोलून आणि शेवटची गोष्ट रावसाहेबांनी आठवण केली. काल एक मागणी आली, धक्का एक मला अभ्यास करायची सवय म्हणतेची. त्यांनी काल अशी मागणी केली, आता महाराबोध झाले, याला अट्रॉसिटीच्या बाहेर काढावं. काय केली? ऐका, तुम्हाला पट्टे का बघा. त्यांनी सांगितलं अट्रॉसिटीच्या बाहेर आपल्याला काढा. आणि नंबर 2, मी उत्तर दिले त्याला, एकल्या बाबासाहेबांना संविधान लिहिलं का म्हणे. मी उत्तर देऊन त्याचे सगळेच भोकं बुजून टाकले. मी 12ला ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी. शब्दाकड माझ्या बहिणी आहेत सगळ्या, यातला मतदार तसंच समजून घ्या. आम्ही मातंगाचं भलं सोचतो, मातंगाला विरोध नाही. पण ते जे 12च्या अवलादीचे म्हणत असतील, कोकड्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणत असतील, आम्हाला अट्रॉसिटी मधून काढून टाका. तुम्हाला माहित नाही आरक्षण कोणाला भेटतं? 1948ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनटचेबल नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात बाबासाहेब म्हणतात, अस्पर्श त्यालाच म्हणा ज्यांचा विटर होतो, ज्यांची सावलीच जमत नाही, ज्यांचा स्पर्श बनत नाही, ते सगळे झाले एससी, अनुसूचित जाती. आणि त्याच्या पोतरा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि चाटेकलाचा बसदे म्हणतोय एकनाथ शिंदे समोर, तुम्ही ऐकलात? साहेब आम्ही साधे नाही, आला इथला पाटील आमचं तोंड बघितल्याशिवाय बाहेर जात नाही. एकतर ते पाटील पागल असेल माझ्या तोंड होय का कोमा जायचं म्हणून बघलं का तुम्ही? तो म्हणाला मातंग एवढा भारी आहे ब्राह्मणापेक्षाही. पाटलाच्या घरी जर खाणं जेवण पंगत असेल तर पहिलं जेवण मागायला राहतं. पाटलाच्या घरी कार्यक्रम असेल तर सगळी सजावट मांग करतात. त्या बसलेला मला विचारायचं, तुझं जर खरं असेल तर मातंग समाज स्पर्श नाही, म्हणून या ठिकाणी मागणी करतो. त्या कसब्याच्या मतानुसार माझ्या नाही, त्या कसब्याचं जर म्हणणं असेल पाटील आमचं तोंड फायद्याशिवाय बाहेर पडत नाही, पंक्तीला मातंगाला जेव घालतात, ते या ठिकाणी मागणी करतो. त्या बसबेचं म्हणणं खरं असेल तर मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या बाहेर फेकून द्या. कसब्याचं म्हणणं बरोबर नसेल तर हे पोतराजाची अवलाद कसब्या मातंगाच्या आमच्या मुळावर उठलं. या ठिकाणी माझ्या मातंग समाजाची पोतराजांनी जाहीर माफी मागावं एवढी विनंती करतो. आणि शेवटीचा एक 4 वळी म्हणतो, तुम्हाला सर्वाला पाठ आहे. मी हात वरी केली की म्हणायचं तुम्हाला सांगायची गरज नाही. बाब हे आता नारे देतात. शेवटचं 10 सेकंद
सगळे म्हणाले दिलं विमानं खा गुणानं. हे मातंगाला नाही बरं, 59 जातीला बाबासाहेबांनी गुणानं केलं. बरोबर आहे. आणि खा गुणानं म्हणते ती मारामारी न करता, वाद न करता, असा काय दिलं विमानं कोणाला? 59 जातीला खा गुणानं, मानानं आणि पानानं देऊन आरक्षण. अरे 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 करून जीवाचं राहिलं. अरे दिलं विमानं, दिलं विमानं, गुणानं. दिलं विमानं. गुणानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, संत रोहिदासांचा, भारतीय संविधानाचा, आजचा 25,000चा मोर्चा, याचं सगळं श्रेय मी समाजाला देतो. आणि या ठिकाणी अध्यक्ष समारोप तहसीलदार साहेब आले, त्यांना दिसले पाहिजेत. निवेदन देताना थांबा 5 मिनिटं. आणि